महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बहीण माझी लाडकी या योजनेमध्ये काही त्रुटी असल्याचं सांगत थेट AV9 मराठीशी संवाद साधलाय। या योजनेमध्ये असणाऱ्या अनेक त्रुटी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्या आहेत। या बाबतीत महिलांना येणाऱ्या अडचणी विधान भवनात मांडणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। हॅलो चव्हाण साहेब, नमस्ते। AV9 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। आता जे महाराष्ट्र शासनाने जो माझी लाडकी बहिणी योजना चालू केलेली आहे त्याबद्दल आपण जे सांगितलं जातं विधानसभेमध्ये की काही ठिकाणी पैसे घेतले जातात, त्यामुळे जी तारीख जी डेडलाईन दिलेली आहे ती थांबवावी, तर नेमका काय मुद्दा आहे हा? नाही, मुद्दा असा आहे की शासन एखादी योजना जेव्हा जाहीर करते तेव्हा त्याला कट ऑफ डेट म्हणजे कधीपर्यंत तुम्ही अर्ज केला पाहिजे असं काही नसतं कधीच। ओके, आता मनरेगा आहे तर मनरेगा तर कोणीही कधीही अर्ज करू शकतो की मला काम पाहिजे, ते काही त्याला काही इतक्या तारखेपर्यंत मागितलं तरच मिळेल असं काही नसतं। तर तुम्ही या योजनेमध्ये 15 जुलैची तारीख का टाकली आहे? त्यामुळे काय झालंय की लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की आपल्याला 15च्या आत आपले कागदपत्र पूर्ण होणार नाहीत। बरोबर। म्हणून आज बायकांनी रांगा लावल्या उन्हात आणि पावसात सगळ्या। हो हो हो। तर तुम्ही ती जी कट ऑफ डेट आहे म्हणजे ती योजनाचे रजिस्ट्रेशन बंद करण्याची तारीख आहे ती काढून टाका असं माझी पहिली मागणी आहे। बरोबर। की दुसरी मागणी अशी आहे की जिथं आषाढी चाललेली आहे, एकादशी वारी चाललेली आहे, 8-10 लाख वारकरी इथे वारीमध्ये आहेत, त्यामध्ये 50% महिला आहेत। बरोबर। आता ती आषाढी 17 तारखेला आहे, बरोबर, आणि तुम्ही 15ला कट ऑफ केलं म्हणजे त्या बायकांनी काय परत जायचं का घरी? बरोबर, अगदी आणि मग तिथं हे करायचं का? त्यामुळे ही 15 तारखेची तुम्ही तारीख वाढवलीच पाहिजे। 2 तिथं ठेवता काम। तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही 21 वर्षाच्या वरच्या आणि 60 वर्षापर्यंतच्या महिलांना तुम्ही हे देणार आहे। बरोबर बरोबर आहे। आता त्यात 21 वर्षाच्या वरच्या अविवाहित महिलांना दिलेलं नाही। बरोबर। आता त्यांनी काय घोड मारले? समजा एखाद्या मुलीला वाटलं की मला अभ्यास करायचं, मी लग्न नाही करणार, मग तिला काय तिनं आई वडिलांच्यावर तिनं अवलंबून तिला का नाही देऊ? तिला तुम्ही 21 वर्षाची महिला म्हणून का तिला मान्यता देत नाही? बरोबर। आणि 60 वर्षाच्या वर काय माणसानं काय अन्नधान्य काय पोटपाण्याला काय लागत नाही का? तुम्ही बंद 65 केले असं पण बोललं जातंय। नाही, करू असं म्हटलंय त्याने। ती मागणी माझं म्हणणं नाही, बिलकुल नाही। 90 वर्षाच्या माणसाला लागलं तर काय देत नाही तुम्ही? बरोबर। आता ग्रामीण भागातून साहेब, ग्रामीण भागातून महिलांचा असा आवाज येतोय की त्यामध्ये असे गट आहे की तुमच्या घरी जर 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला ते दिलं जाणार नाही। तर ग्रामीण भागातील साहेब महिलांचं असं मत आहे की आमच्या घरी गाडी आहे, ते आम्ही त्या गाडीची व्हॅल्युएशन 70-80 हजार रुपये किमतीची आहे, आमच्या घरी। त्यांनी काय केलंय की त्यांनी 4 चाकी वाहनं ज्याच्याकडे असेल ट्रॅक्टर सोडून तर त्यांना नाही, म्हणजे त्यांना असं त्यांनी घेतलंय तुमचं जर 4 चाकी वाहन घ्यायची ऐपत असेल तर तुम्ही गरीब नाहीये। बरोबर। कारण उत्पन्न किती पाहिजे? 2.5 लाखापर्यंत। 2.5 लाखापर्यंत। तर 2.5 लाखाच्या आतल्या उत्पन्नाच्या माणसाला 4 चाकी गाडी घ्यायची परवडेल का? बरोबर। आता त्यामुळे त्यांनी ती अट टाकली, ठीक आहे, मान्य मला। आता ट्रॅक्टरची सुद्धा अट म्हणजे तशी आहे की ट्रॅक्टर ज्या घरात आहे तिचं 2.5 लाखाच्या खालचं उत्पन्न आहे, पटेल का कोणाला? उत्पन्नाची अट ते करतील दुरुस्त। पण आणि दुसरी माझी हे म्हणणे आहे की माझी मागणी अशी आहे की तुम्ही 21 वर्षाच्या वरच्या अविवाहित मुलींना दिलं पाहिजे किंवा महिलांना दिलं पाहिजे, आणि 60 वर्षाची अट का काढली? बरोबर। तुम्ही आणखी द्या ना तुम्ही, त्यांना काही खायला प्यायला काय लागत नाही का? ते गरीब नाहीत? समजा पोरांनी जर टाकून दिला आई वडिलांना तर काय करणार ते? बरोबर साहेब। दुसरा एक